31 तारखेला जो भारत विरुद्ध इंग्लंड 20 सामना होणार आहे, त्या अनुषंगाने या MCAचे अध्यक्ष रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एक सुंदर असं स्टेडियमच्या माध्यमातून आणि प्रेक्षकांनाही सोयी सुविधा देण्याच्या दृष्टीने या MCAने काळजी घेतलेली आहे आणि भविष्यातही या ठिकाणी रोहितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी बरेच सामने होणार आहेत। परत काय आणखीन आपण जर पाहिलं तर तुमच्याही काही प्रेसवाल्यांच्या काही सूचना आम्ही वर्षापासून या ठिकाणी फॉलोअप करत आहोत आणि ज्या ज्या तुम्ही सूचना केल्या त्यात सुधारणा करण्याचा या ठिकाणी MCAने प्रयत्न केलेला आहे। आपण जे काही बाथरूम आम्हाला त्या ठिकाणी सांगितले होते आपल्या प्रेस लाईनच्या त्या भागामध्ये, त्या ठिकाणी सुद्धा आज ते एक सुसज्ज असे बाथरूम टॉयलेट त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतील आणि ज्या ज्या सुधारणा खेळाडूंच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचा MCA भरपूर प्रयत्न करत आहे। GBSच्या अनुषंगाने कशा पद्धतीने उपाययोजना करण्यात आल्या? GBS आजार हा पूर्ण या राज्यामध्ये आपण बघतोय, त्याचा प्रादुर्भाव पुण्यातही काही रुग्ण आपल्याला आढळलेले आहेत आणि त्या माध्यमातून जे ज्या गाईडलाईन्स आपल्याला आरोग्य विभागाने महाराष्ट्र शासनाच्या दिलेल्या आहेत त्या पूर्ण MCA फॉलोअप करत आहे आणि भविष्यात त्याचा कुठलाही प्रेक्षकांना प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी MCA करत आहे। पाण्यापासून खरं तर हा आजार होत असतो, मात्र इथे येणारे जे पाणी येते कुठून येते आणि कशा पद्धतीने हे पाणी या ठिकाणी जे पाणी येते ते महापालिकेच्या पुण्याच्या अंतर्गत या ठिकाणी ते पाणी येत असतं। ते 3 स्टेपमध्ये ते पाणी या ठिकाणी MCA शुद्ध करतं आणि ते वापरण्यासाठी जे प्रेक्षकांना आहे त्याचा कुठलाही प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी MCA या ठिकाणी घेत आहे।